डोंबिवलीतील खेळाडू आणि क्रीडाप्रेमी आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. तब्बल 17 वर्षांचा इतिहास असलेले आणि हजारो खेळाडू घडवणारे डोंबिवलीचे एकमेव हक्काचे मैदान वाचवण्यासाठी नागरिकांनी एल्गार पुकारला आहे. रेल्वे प्रशासनाच्या प्रस्तावित विकास आराखड्यामुळे मैदानाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. एकेकाळी डोंबिवलीतील क्रीडा संस्कृतीचे केंद्र मानले जाणारे हे मैदान आज अस्तित्वाच्या लढाईत उभे आहे. शहराच्या वाढत्या सिमेंटच्या जंगलात खेळाडूंना सराव आणि स्पर्धांसाठी उपलब्ध असलेली ही महत्त्वाची जागा मानली जाते. स्थानिक नागरिक, खेळाडू आणि विविध क्रीडा संघटनांनी मैदान वाचवण्यासाठी एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिला आहे. सिमेंटच्या जंगलातलं एकमेव हक्काचं मैदान वाचवण्यासाठी डोंबिवलीकर रस्त्यावर उतरले आहेत. ही फक्त सुरुवात आहे अशी भावना आंदोलनाकडून व्यक्त केली जाते. मैदान वाचवण्याच्या या लढ्यात आता व्यापक लोकसमर्थन मिळत असून रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी केली जाते. डोंबिवलीच्या क्रीडा इतिहासाचे प्रतीक असलेले हे मैदान वाचणार की विकासाच्या नावाखाली त्याचे अस्तित्व संपुष्टात येणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. रेल्वे ग्राउंड जे डोंबिवली पश्चिमच्या सर्व खेळाडूंचं, नागरिकांचं एक हक्काचं स्थान आहे, त्याच्यावर कुठेतरी अतिक्रमण करण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडनं होत आहे आणि त्याची दखल माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी 3 दिवसापूर्वी घेतली. ते स्वतः या मैदानात आले होते आणि त्याची दखल घेऊन या सर्व जे इथले खेळाडू आहेत त्यांची बाजू मांडण्यासाठी आज आम्ही त्यांच्या आदेशानुसार इथे आलेलो आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की ही जागा जी आहे ही रेल्वे नेहमी सांगते की ही जागा आमची आहे, जागा आमची आहे. ही जागा रेल्वेची नाही, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी रेल्वेला भाडेपट्ट्यावर दिलेली जागा आहे आणि आमच्या हक्काची जागा आम्ही रेल्वेला गिळंकृत करून देणार नाही आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. आमचे नंदूजी परब आणि सगळे नगरसेवक आज इथे आम्ही उपस्थित झालेलो आहे. आज रेल्वेने सुरू केलेलं काम रेल्वे अधिकाऱ्यांना सांगून बंद केलेलं आहे. लवकरच DRM साहेबांकडे एक बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. हे मैदान खेळाचं मैदान म्हणूनच राहील आणि याच्यावर आम्ही काहीही होऊ देणार नाही, ही आमची पूर्ण जबाबदारी. काम बंद म्हणजे तात्पुरती स्थगिती नाहीये, तरी जोपर्यंत आमची बैठक DRM साहेबांबरोबर होत नाही तोपर्यंत एकही वीट इथे लावून देणार नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रात्रंदिवस इथे लक्ष ठेवून असेल. मैदान आमच्या हक्काचं. खरं तर खेळाडू निषेध करतात, हे मोठी दुःखदायक बातमी. कारण मुलांना खेळण्यासाठी कुठे ग्राउंड नाही, खेळाचं मैदान नाही आणि वर्षानुवर्ष हा जो रेल्वेचा ग्राउंड इथे जो आपण सांगत आहोत, हा वर्षानुवर्ष इथे ग्राउंड मध्ये लहान मुलं असतील, सर्व क्रिकेट प्रेमी असतील, अनेक खेळाडू असतील, नेहमीप्रमाणे इथे आपण खेळत असतात, भाग घेत असतात, स्पर्धा ठेवत असतात. पण 2 दिवसापूर्वी अचानक रेल्वेच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरने इथे मातीचा भराव केला आणि चुकीच्या पद्धतीने भराव करून इथे तरी कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम केलेलं आहे. आमचा सर्व मिळून, या डोंबिवलीकर मिळून, सर्व मिळून आम्ही आज खेळाडू सहित आम्ही सर्व लोकप्रतिनिधी इथे त्यांचा निषेध करत आहोत. कारण हे खेळाचे मैदान वाचले पाहिजेत. आणि इस्माईल शेख, जनशक्ती, डोंबिवली.